कन्या राशीच्या मित्रांनो, जर हे देवता तुमच्या सोबत नसते तर तुमचं संपूर्ण आयुष्य आजवर उद्ध्वस्त झालं असतं. मित्रांनो, जसं मी पाहतोय, तुमच्या आयुष्यात जी काही लहान मोठी घटना घडत आहेत त्या सगळ्या या एका व्यक्तीमुळेच होत आहेत. हा व्यक्ती अनेक वर्षांपासून, अनेक महिन्यांपासून तुमच्यावर जादूटोणा करत आहे. यामुळेच तुमच्या आयुष्यात एवढं दुःख आणि त्रास दिसून येत आहे. म्हणूनच तुम्ही एवढ्या यातना सहन करत आहात. माहिती करता सांगतो की या व्यक्तीने तुमचं कामधंदाही अडकवून ठेवला आहे. होय मित्रांनो, तुमची कमाई या व्यक्तीने आपल्या तंत्रमंत्राद्वारे बांधून ठेवली आहे. कन्या राशीच्या मित्रांनो, म्हणूनच तुम्ही तुमच्या आयुष्यात यश मिळवू शकत नाहीये. जरी तुम्ही जीव तोडून मेहनत करत असलात तरीही तुम्हाला त्याचा योग्य फायदा मिळत नाहीये. तुम्ही जेवढी मेहनत करता त्यामानाने तुम्हाला धनप्राप्ती होत नाहीये. मित्रांनो, काही कामे तुमची अशी आहेत जी गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिली आहेत. ती कामं पूर्ण करण्यासाठी तुम्ही अनेकदा प्रयत्न केले आहेत. त्यानंतरही तुमचे ते काम यशस्वी होऊ शकलं नाही आणि ते काम अद्यापही अपूर्ण आहे. मित्रांनो, माहितीसाठी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचं खूप सारा काम होत अडथळ्यामुळे बिघडतं आणि यामागचं कारण फक्त आणि फक्त एक व्यक्ती आहे. या व्यक्तीमुळेच तुमच्या आयुष्यात सर्व प्रकारच्या अडचणी दिसून येत आहेत. होय, कन्या राशीच्या मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी जाणून घ्यायची आहे ती म्हणजे ही देवता कोण आहे, उद्या कोणत्या वेळेस आणि कोणत्या रूपात कुठे येणार आहे, तुमच्याशी भेटायला आणि अखेर काय येत आहे, काय पाहिजे आहे. अखेर हा वेळ तुमच्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायचा आहे, कोणत्या 3 गोष्टी तुम्हाला तुमच्या घरातून बाहेर फेकून द्यायच्या आहेत. या सर्व गोष्टींबद्दल जर तुम्ही आज समजू शकलात नाहीत तर समजून घ्या, तुम्ही सर्वात मोठे दुर्दैवी ठराल. तुमची सर्वात मोठी चूक सिद्ध होईल. होय माझ्या प्रिय मित्रांनो, म्हणूनच काहीही झालं तरी तुमच्याकडे कोणताही व्हिडिओ का येऊ नये, जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत नाही तोपर्यंत दुसरा व्हिडिओ पाहण्याची चूक करू नका. तो शेवटपर्यंत पाहूनच जा, तेव्हाच गोष्टी समजू शकाल. चला तर मग या व्हिडिओमध्ये पुढे जातो. पण त्याआधी आम्ही तुम्हा सर्वांनाच हात जोडून विनंती करतो की आम्ही तुमच्यासाठी खूप मेहनत घेतो. तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख, वेदना दूर करण्यासाठी नेहमीच प्रयत्न करतो. इतकी मेहनत करूनही आम्हाला काही नको आहे. फक्त एवढंच हवं आहे की तुम्ही या व्हिडिओला एक लाईक द्या, खरी भक्तिभावाने आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त 5 वेळा नमः शिवायचा जयघोष करा. कन्या राशीच्या मित्रांनो, ही व्यक्ती तुमची सर्वात मोठी शत्रू आहे. या नावाची व्यक्ती तुमचं सर्वात मोठं गद्दार आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, या व्यक्तीने गेल्या अनेक वर्षांपासून आणि अनेक महिन्यांपासून तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर टोनाटोना केला आहे. तुमच्या संपूर्ण कुटुंबावर तांत्रिक क्रिया करत आहे, ज्यामुळे मित्रांनो तुम्ही आणि तुमचं संपूर्ण कुटुंब नेहमीच त्रस्त राहतं. तुमच्या आयुष्यात कधीच आनंद येत नाही. तुमच्या आयुष्यात नेहमी दुःख आणि वेदना असतात. तुमच्या आयुष्यात नेहमी अडचणी दिसून येतात. पहा मित्रांनो, खरी गोष्ट अशी आहे की तुमच्या जीवनात काही असे लपलेले शत्रू आहेत, ज्यांनी तुमच्यावर कट रचण्यास सुरुवात केली आहे, ज्यांची माहिती या देवतेला मिळून गेली आहे. म्हणजे जर आम्ही तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही समजून घ्या की तुमचे काही लपलेले शत्रू तुमचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करत आहेत. कन्या राशीच्या मित्रांनो, तुमच्यावर टोणगे, टोटके, वाईट शक्ती, वाईट आत्मा हे सर्व काही सोडत आहेत.
आणि यामुळेच सध्या ही घटना घडत आहे, कारण तुमच्यावर इतक्या साया तांत्रिक क्रिया होत आहेत की तुमच्या घराच्या आजूबाजूला फक्त वाईट शक्ती भटकत आहेत आणि ही जी तांत्रिक क्रिया आहे ती या देवतेला दिसली आहे आणि म्हणूनच आता ही देवता स्वतः तुमच्या रक्षणासाठी येणार आहे आणि तुम्हाला अशी एक मोठी शक्ती देणार आहे, जी शक्ती एकदा मिळाली की तुमचं आयुष्यच बदलून जाईल. तुम्हाला सांगू इच्छितो की संपूर्ण सत्य ऐकल्यावर तुमच्या अंगावरही काटा येईल. व्हिडिओला थोडाही दुर्लक्ष करू नका, कारण दुर्भाग्यवान तोच माणूस असेल जो हा व्हिडिओ दुर्लक्ष करेल. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की ही घटना तुमचं रात्रभराचं झोप उडवून टाकेल. होय, माझ्या प्रिय मित्रांनो, उद्याचा दिवस तुमच्यासाठी काही साधा वेळ राहणार नाही. उद्याचा दिवस आनंददायक क्षण घेऊन येणार आहे, कारण तुमच्या आसपास देवता येणार आहे. स्वतःच भगवान येणार आहेत. ही गोष्ट ऐकायला जितकी साधी वाटते त्याच्या अनेक पटीने ही गोष्ट शक्तिशाली आहे. आणि मित्रांनो, तुमची बेपर्वाई आता चालणार नाही. जर तुम्ही काही चूक केली तर पूर्णपणे बर्बाद होऊ शकता. आम्ही तुम्हाला घाबरवत नाही आहोत, तर आम्ही तुम्हाला सत्य सांगत आहोत. हे सत्य थोडं कडवं आहे, पण समजून घ्यावं लागेल की जेव्हा ही देवता तुमच्याकडे येणार आहे तेव्हा या घटनेदरम्यान तुम्ही काही चुकीची कृती चुकूनही करू नका. काही गोष्टींची विशेष काळजी घ्या. कन्या राशीच्या मित्रांनो, तुमच्या एका लहानशा निष्काळजीपणामुळे या देवतेचा राग भडकू शकतो. या देवतेला राग आला तर तुमचं आयुष्य तुमच्याच हातांनी बर्बाद होऊ शकतं. सांगू इच्छितो की तुमच्या पायावर कुऱ्हाड तुम्ही स्वतःच माराल. जर तुम्ही आज या व्हिडिओला दुर्लक्ष केलं, कारण या व्हिडिओमध्ये इतक्या आवश्यक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्या जाणून घेणं फारच आवश्यक आहे. त्या समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकारी वर्गासोबत तुमचं काही वादविवाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही अशा वादविवादांपासून लांब राहावं. कामाच्या अनुषंगाने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. तरीसुद्धा तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळणार आहे, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदित राहाल. कन्या राशीच्या मित्रांनो, तुम्हाला तुमच्या खर्चांवर नियंत्रण ठेवावं लागेल. आर्थिक बाबतीत तुम्हाला थोडं सावधगिरीने वागावं लागेल. लेनदेनाच्या बाबतीतही सतर्क राहा. जर तुम्ही कोणासोबत आर्थिक व्यवहार करणार असाल तर कागदोपत्री कामकाज पूर्ण करा, अन्यथा तुमच्यासोबत फसवणूक होऊ शकते. कारण पैशांच्या बाबतीत तुमच्यासोबत अनेकदा फसवणूक झालेली आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं इतकं समाधानकारक फळ मिळेल की तुम्हालाही त्यावर विश्वास बसणार नाही. आर्थिक बाजूसुद्धा या काळात चांगलाच फायदा होऊ शकतो, किंवा असं म्हणता येईल की आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. मित्रांनो, या काळात तुम्ही ठरवलेले काम यशस्वी होतील, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास खूप वाढेल. कन्या राशीच्या मित्रांनो, या काळात तुमच्या बुद्धी आणि विवेकात वाढ होईल. तुम्ही तुमचं विचारशक्ती पूर्णपणे वापराल आणि व्यवसायात चांगला नफा कमवाल. व्यवसायात तुम्ही खूप पुढे जाणार आहात आणि तुमची प्रगती पाहून इतरांनाही आश्चर्य वाटेल. तुम्ही संध्याकाळच्या वेळी दूर राहणाऱ्या नातलगाच्या घरी जाऊ शकता, किंवा काही नातलग स्वतः भेटायला येऊ शकतात. त्यांच्यामार्फत तुम्हाला काही आनंददायक बातमीही मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. कौटुंबिक जीवनात जीवनसाथीशी तुमचं चांगलं समन्वय राहील. शुभ कार्य किंवा प्रवासाच्या संदर्भात खर्च होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, येणाऱ्या काही काळात तुम्हाला प्रवासासाठी बोलावलं जाऊ शकतं.